लाडकर बीच वरती. लाडकर बीच आहे. 1 hour 51 minutes. ती पुढे आहे. चल मला इकडनं दाखवतोय रस्ता. तिथपासून मला ॲक्च्युली या मॅपचे पूर्ण प्रिंट काढायची होती पण ही प्रिंट काढता नाही आली. आपण याचा फोटो घेऊन आपल्या इंस्टावरती टाकू. ऐश्वर्यामध्ये आपण चढतोय. ऐश्वर्या बोटीमध्ये आणि लागले बाबू. ही काय वेगळीच बोट आहे. एक जाते की नाही याच्यातनं. हा व्ह्यू बघा. खाली फुल समुद्र आहे. ते वारेचा जसा बेल्ट आहे वरचा जायचा तसाच सेम आहे हा पण. आता ट्रक तुम्हाला बघून कळत असेल की म्हणजे काय टर्न आहे हा. कंडिशन्स आर द सेम. रस्त्याचं काम चालू आहे. चाळीस रुपये वडापाव. आलेच ना शेवटी इकडे कारण एवढा मस्त फ्रेम आहे ते बघा. सो वेलकम बॅक टू द यूट्यूब चॅनल. तर आज आपला प्रवास होतोय परत चालू की आपण जातोय कोकणामध्ये. सो महाशिवरात्रीचा टाइम आहे आता. फेब्रुवारी 24 तारीख आहे. तर तुम्ही पुढचा आधीचा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला माहिती असेल की आज आपली कोकण कोस्टल राईड ही सिरीज चालू होणार आहे जी टोटल 4 days असणार आहे. तर आता आपलं पूर्ण सगळं सामान वगैरे पॅक करून घेतलं आणि टाईम झाला आहे 6:30. तर यावेळेस निघायचा काही टाईम नव्हता कारण का आपल्याला काही जास्त ट्रॅव्हल करायचं नाही. कोकणामध्ये आपल्याला जायचं पण कोकणामध्ये जायचं तर आपण अलिबागवरनं हे जी गुहागरच्या साईडला आहे. गुहागर त्यानंतर रत्नागिरीला 3 टप्प्यामध्ये आपण हा व्हिडिओ बनवतोय आणि खूप बऱ्यापैकी होणार. माझ्याकडे बाकी बघतो ते माझं सगळं सामान भरलेलं आहे. मी मला दाखवतो म्हणजे काय काय घेतलं माझी. असं सगळं आपलं सामान आहे. ही आपली टँक बॅग आहे. हे आपलं लगेज सगळं पूर्ण बॅग भरलं आहे. एवढं भरलं आहे की जे चेन पण गंद होत नाही आहे. तर हे लगेज आहे. हे आपलं गार्डियन गेअरचं कवर आहे. सॅडल बॅगचं कवर आहे. सॅडल बॅग यूज नाही होत. आपली हिमालयनची बॅग होती ती KTMवरती बसत नाही. आपलं हेल्मेट वगैरे पण सगळं माउंट करून इकडे रेडी आहे. आणि ही एक लॅपटॉपची बॅग आहे. तर लॅपटॉपची जी बॅग आहे ती आपण माझ्या मम्मीकडे पाठवणार आहे. पण ते लोक पण आजच्याच दिवशी कोकणामध्ये निघाले. ते डायरेक्ट जाणार रत्नागिरीला. तर लॅपटॉपची बॅग आपण म्हणलं की मम्मीबरोबर पाठवून देतो की तिथे जाऊन आपल्याला स्टोरेज कमी पडलं तर आपण फाईल ट्रान्सफर करू शकतो. हां एक चेन स्प्रे पण मी घेतला आहे. चेन यू आहे. ऑनलाईन ऑर्डर केली. तर त्याला फटाफट जाऊन माउंट करतो गाडीवरती. सगळं सेटअप वगैरे करतो. जॅकेट घालायचं आणि शूज पण आपले रेडी आहे. तर आता निघूया फटाफट खाली आणि बाईकवरती भेटूया. तर अशा प्रकारे आपली बाईक रेडी आहे. सगळं सेटअप वगैरे माउंट केला. पहिल्यांदाच माउंट केलं त्याच्यामुळे खूप वेळ लागला मला. तर थोडीशी लूज फिटिंग झाली पण ठीक आहे. तर असं ओव्हरऑल लुक आपल्याला दिसतोय बाईकचा. तर फुल रेडी फुल पॉवरमध्ये दिसते गाडी यार. आज पहिल्यांदा लोड केली एवढं सामान. फर्स्ट राईडच आहे आपली. ह्याच्यावरती एवढी लॉंग जे होणार आहे. कोल्ड स्टार्ट नाही केलं आहे. कोल्ड स्टार्ट पण करून ठेवतो आत्ताच. चला फटाफट आपण मोटर ब्लॉगिंग सेटअपमध्ये भेटूया. चला आता निघूया आपण. सगळं तयारी झाली आहे. रेडी टू रेस रेडी टू टूर. याचं थोडं स्लोगन चेंज करायला पाहिजे. हां तर झाले. कोल्ड स्टार्ट वगैरे सगळं झालं आहे. प्रॉपर बॅग वगैरे थोडीशी लूज आहे बॅग आपली पण ठीक आहे. हा कॅमेरा अँगल जो आहे तो मला चेक करावा लागेल कारण का सेटअप केलं आहे मी त्याच्यानंतर चेकच नाही केलं आहे. चला आता निघूया. गणपती बाप्पा मोरया. साईनाथ महाराज की जय. हर हर महादेव. तर आता जरा भार्गवसाठी थांबलो आहे. अरे हे का अशी कावळे असेंब्लीसाठी काय उभे आहेत. शाळा चालू होते वाटतं. शाळेच्या बाहेर पण आम्हाला असंच उभं करायचं असेंब्लीसाठी. तर आता जरा थांबतो इकडे. भार्गव येतोय. भार्गव आणि मल्हार आहे आपल्या राईडमध्ये. मल्हार थोडा पुढे निघाले. त्याला काहीतरी सामान घ्यायचं होतं. कसा दिसतोय मी. तुझं हेल्मेट पण मिळालं असतं ना तर फुल मॅच झालं असतं मी. अरे हां क्रॅक झालंय. ते पाण्याच्या मध्ये तुटलं. हा पाणी प्रेशर मारलं असेल इकडे. तर प्रेशर पडल्यावरती ते तुटलंय. असं वाटतंय ना खूप दिवसानंतर एवढ्या मोठ्या राईडला निघालो यार. म्हणजे पहिली जी एक्साइटमेंट असायची ना ती एक्साइटमेंट मला आज परत वाटते. खूप भारी वाटतंय. थोडा लेट झाला. उशीर म्हणजे लेट म्हणजे आमचा काय टायमिंग नाही आहे कारण का खूपच कमी डिस्टन्स करायचं आणि आम्हाला अख्खा दिवस पडला आहे पूर्ण करायला. तर काय घाई नाही आहे. फुल आरामात जाणार आहे. आणि कोस्टल राईडची ॲक्च्युली मजा आहे ना ती नेक्स्ट ब्लॉगपासून येणार आहे. नेक्स्ट व्हिडिओपासून येणार आहे. आज आपण जातो आहे मुंबईपासून अलिबागपर्यंत. अलिबागला चेहूलच्या इकडे आपण स्टे घेणार आहे. ॲज इन आपल्या भार्गवचं घर आहे तिकडे. तर तिकडेच आपण स्टे करणार आहे. आणि उद्यापासून जी मेन जी राईड आहे आपली
ती राईड चालू होणार. तर नक्की हा व्हिडिओ पाहता तर पुढचे अरे वाचला आता ही राईड बघता तर पुढची राईड नक्की तुम्ही बघा कोस्टल रोडची असणार आहे. पूर्ण मॅप वगैरे सगळं तुम्हाला एक्सप्लेन करणार. तुम्ही जर कोस्टल रोडचा प्लॅन करताय तर तुम्हाला कसं काय एक्झिक्यूट करू शकता ते. बेबीसार रायडर मल्हार तोडणकरची नवीन बाईक हिमालयन घेतलेली आहे फायनली. माझ्या बाईक एवढी चांगली वाटत नाहीये. माझी बाईक घेतली असती तर प्रॉफिटमध्ये असतास. इकडे लावायचं ना पाठीला. हा तिकडे लावलं असतं बरं आलं असतं. ऑफिशियल सुरुवात झाली आपल्या राईडची. आता मल्हार पुढे आहे, मी मध्ये आणि लास्टला भार्गव आहे टेल करतोय. मुंबईमध्ये काही टेलिंग होणार आहे आणि काही पुढे राहणार आहे. सगळे इकडे तिकडे होणार आहेत. सूर्यदेव एकदम जोरात प्रकट होतात डोळ्यासमोर. ही साईड ज्याचं आपण ही साईडला फेस केलं आहे जोरदार लाईट डोळ्यामध्ये जाते. पण एक गोष्ट बरं आहे म्हणजे सूर्यदेव पण आहेत आपल्या एकदम प्रकोपात. म्हणजे गार आहे वेदर, गरम वगैरे होत नाही एवढं ट्रॅफिक असून सुद्धा. असं वाटतं चुकीचं डिसिजन घेतलं आम्ही JVLR टाकून. कलिनाच्या फ्लायरवरनं जर निघालो असतो तर थोडा लवकर निघालो असतो. कान दुखतोय रे तुझा पण दुखतोय मग कशाला विचारतोय. पण मला कान दुखतोय वरती. कसं बसं आपण JVLR तर बाहेर आलोच आहे. तर सजेस्ट करीन या इकडनं येऊ नका. JVLR ट्रॅफिक मिळेलच तुम्हाला. कलिनावरनं कसं फ्लायओव्हरवर निघून जाता येतं. बाईक राईड करायला मला एवढी मजा येते. सगळं सर्व्हिसिंग टाईप केलं पण साधारण माझा फ्यूल पंप जो होता थोडा वीक झाला होता. तो बुडबुड करून आवाज करत होता. तो फ्यूल पंप मी चेंज केलाय आणि थ्रॉटल बॉडीची क्लीन केली. थ्रॉटल बॉडीमध्ये लिटरली एवढा कचरा जमा होता ना. म्हणजे तो एवढा ब्लॅक जे कार्बन जमा होतं ते खूप जास्त ह्याच्यामध्ये होतं. ते गेअरवरती फुल पॉवरफुल पंचमध्ये फील होतो आहे. आणि आयडलिंगचा पण आपला जो इश्यू होता तो पण सॉल्व्ह झाला आहे. तर आता राईड करायला ना खूप मजा येते. मला कम्फर्टेबल वाटतं. फक्त हिमालयन जर मी कम्पेअर करून या बाईक बरोबर तर हिमालयनचं सस्पेन्शन वगैरे ना खूप मस्त आहेत. तर माझं मॅन ऑन मशीन स्टिकर इकडे लावलं आहे. इंस्टाग्रामवरती फॉलो करायचं आहे तर मॅन ऑन मशीन 2024 असं सर्च करा. तुम्हाला इन्स्टा ID वरती मिळेल. सगळे आपल्याला राईडचे अपडेट वगैरे मिळतात त्याच्यावरती. सेंटरला आला आहे तो. हा स्क्रीन सेंटरला आहे. आता मोबाईल मोठा आहे ना. हां उभा ठेवला तर पडतो तो. आणि हे आता व्हायब्रेट होतं आहे म्हणून मी आरामातच चालू. एवढं काय डोळ्याचा आडार आहे तुझ्या उडून. ते काय करीन आपण अलिबागला बोलतो ना त्याला थोडं चिटकून टाक. काढू नको त्याला. फेविक्विक टाकून चिटकून टाकूया. हां सो आता आपण पोचलो आहे पनवेलमध्ये. मल्हार जो आहे ते कुठेतरी तिचे औषधं डिलिव्हरी करायला गेले. मला वाटलं औषधं खायचं आहे त्याला. तो डिलिव्हरी करायला गेले. आपण थांबलो इकडे श्री दत्त स्नॅक्सच्या इकडे. काय खायचं नाश्ता. हे बघ इकडे हे ब्रेकफास्ट कॉम्बो मेदू वडा मिनी डोसा पोंगल उपमा शिरा मिनी फिल्टर कॉफी. काय ना काढ तरी केळं बाई. केळं आणण्याची टेक्निक जरा वेगळीच. पण हा एकच केळं आहे की 3 आणले. 2च केळी तिसरा. तर हा आपला आलाय मेदूवडा. त्याच्याबरोबर 2 केळी मल्हारने दिली. घे काढावा लागेल. वडा तसा खूप छोटा आहे पण चांगलं. चटणी वगैरे भरपूर आली आहेत. 2 चटणी आहेत आणि हा एक सॉस का काय आहे. काय आहे साऊथ इंडियनच काहीतरी डिश आहे वाटतं. फिल्टर कॉफी मागवली तिघांनी. एक नंबर आहे इकडे जेवणाची पण क्वांटिटी कमी आहे. पण डेफिनेटली ट्राय करू शकता. पनवेलला जे मेन जंक्शन आहे पनवेलच्या सिटीमधले त्याच्या श्री दत्ताच्या जस्ट बाजूलाच आहे. मला बाहेरून दाखवतो. हॉटेलचं नाव आहे या डोसा प्लाझा. पूर्ण साऊथ इंडियन हॉटेलच आहे आणि खूप मस्त आहे. सोडून गेली. एवढं सगळं तुम्हाला शिकून सुद्धा अजूनपर्यंत तुम्ही बॅग लावायला शिकले नाही तरी. काय घेच ना. काय असं एकामेकांना लावतो तू हे. हो डोसा प्लाझा श्री दत्ताच्या जस्ट बाजूलाच आहे. वेळ झाली आहे 9:50 झालेत. आपण 1 तास तरी इकडे फुल ब्रेक घेतलेला आहे. तर आता आपण लागलो आहे कोकणाच्या रस्त्यावरती जो NH66 आहे. आपण त्याला कनेक्ट झालो आहे.
तर आपण हा जाणार आहे वडखळपर्यंत. वडखळवरनं आपण जाणार आहे राईटला अलिबागच्या दिशेने, आणि मग तिकडनं जी कोस्टल रोड आहे जो आपण पूर्ण कोस्टल करत करत आपण पोहोचणार आहे रत्नागिरीपर्यंत. हा जो मॅप आहे मी तुम्हाला मॅप थोड्या वेळाने दाखवीन, म्हणजे नंतर दाखवीन तुम्हाला, कारण की आता सध्या माझ्याकडे फोटो आहे अवेलेबल. जो मी लास्ट राईड केली होती तेव्हाचा एक व्हिडिओमध्ये होतं, मी त्याला स्क्रीनशॉट घेऊन मी माडे काढला आहे. तर हे जे डिटेल्स आहेत हे सगळे आपल्याला पुढच्या व्हिडिओजमध्ये पूर्ण सगळे मिळणार आहेत. अरे हे काय जबरदस्ती आहे दिवसाची. आणि कोकणातले डोंगर वगैरे सगळे दिसायला लागलेत. या साईडला पण बघा दिसत आहे, तिकडे पण. ओ मल्हारबाई फुल पॉवर चेंज. आता आपण वडखळ नाक्यापर्यंत पोहोचलो. तिकडनं आपण राईड घेणार आहे अलिबागसाठी. जर तुम्हाला पण कोस्टल राईड करायची असेल तर तुमच्याकडे पण हा एक ऑप्शन आहे. तर मग तुम्हाला कोस्टल रूट जर अलिबागवरनं आधीपासून मुंबईपासूनच हवी असेल तर तुम्ही फेरी करू शकता. रोची फेरी, किंवा अलिबागच्या वेळी भरपूर साऱ्या बोट निघतात, त्याच्यात तुम्ही तुमची बाईक लोड करून जाऊ शकता. तर अलिबागवरनं आपण स्टार्ट करतो आहे कोस्टल रूटची. तर आपण NH66 हा सोडला आहे आणि आपण अलिबागच्या दिशेने निघालो आहे खाली. कानाचे इथे एवढं दुखतं आहे ना, मगाशी पनवेलला थांबलो तेव्हा पण थोडं ॲडजस्ट काहीतरी केलं होतं तेव्हा मला रिलीफ वाटत होती, पण आता परत तो कानाच्या इकडे खूप दुखायला लागला. मी कदाचित माझे जे ब्लूटूथचे जे सेट्स आहेत त्याचे थोडेसे हाईट वाढवली होती. तर आय डोंट नो त्याच्यामुळे दुखतं आहे, हा प्रॉब्लेम होतो आहे की काय होतं माहिती नाही, कारण की आधी तर कधी असा प्रॉब्लेम झाला नव्हता. पोचलो आपल्या अलिबागच्या घरी आणि भाई गरमीने हालत खराब केली आहे. टाईम बघा काय झालं आहे, 11:51, 12 वाजले आहेत. 12 काय 9च्या नंतर थोडा वेळ फक्त गरम होतं. एकदम बघायला आला तो कसं काय ते एवढ्या दिवसानंतर. हे लाडून ठेवलेलं वाटतंय भाई. तोंड बघ, डेंजर वाटतंय तो. ह्याचा कलरच असं आहे की कोणीतरी कलर केला याला. तर फायनली पोचलो आपण. मस्त आराम करूया आणि उद्या आपली कोस्टल राईडची मेन सुरुवात करूया परत. दुपारचे 2 वाजलेत आणि रायडर साहेब आले आहेत त्यांचं काम करून. झालं काम? बाईक तर आत घे. तर इकडची बाईक आहे, इकडे ट्रॅव्हल करायला ही युनिकॉर्न. तर अलिबागमध्ये फिरायला तर आम्ही ही बाईक घेऊन फिरतो. बाकी या बघा बाईक्स आपल्या इकडेच सगळ्या उभ्या आहेत. आता मस्त 2 तास आम्ही बसलो होतो, टाइमपास चिल केला जरा. त्याचं काम भार्गवचं पण जरा काम होतं, ते काम वगैरे झालं. तर आता प्लॅनिंग चालू आहे की आपण कोस्टल रूटचं कसं काय करणार आहे, काय प्लॅनिंग होणार आहे, कुठून आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे. तर अजून रत्नागिरी तर भरपूर लांब आहे आपल्याला, तर खूप सारं ट्रॅव्हलिंग वगैरे पण आपलं खूप बाकी आहे. आणि आता 2 दिवस पुढचे म्हणजे उद्याचे आणि परवाचे. तर उद्या आपण जातो आहे हेदवीला. तर हेदवीचा जो कोस्टल रोड आहे तो आपण एक्सप्लोर करत करत जाणार आहे. आणि तिकडनं पुढे नेक्स्ट दिवशी आपण जाणार आहे रत्नागिरीला. तर हा सगळा रोड जो असणार आहे हा पूर्ण कोस्टल रोड असणार आहे. पूर्ण समुद्राला लागून जेवढे रूट्स आहेत तेवढे जे एंडचे रोड्स आहेत, म्हणजे कोस्टलला जे समुद्राला लागून जेवढे रोड आहेत त्याच्या बाजूबाजूने जाणार. तर किती काय आपल्याला बघायला मिळते, किती समुद्र आहे रोडला कनेक्टेड, जे काय आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.